शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या तुरीच्या प्लॉटमध्ये आणि इथं सोयाबीन प्लस तूर आंतरपीक आहे आणि 4-4 फुटाचे बेड आहे. आपण इथं बघू शकता 4-4 फुटाचे बेड आहे. 4, 4, 8, 4, 12 आणि 4, 16 म्हणजे आता आपण हे 2 बेड 4 आणि 4, 8 जे आहेत हे 2 बेड आपण सोडले, म्हणजे 4 फूट अंतर सोडलं. त्या तिथपासून यातपर्यंत 12 फूट अंतरावर तुरीची ओळ आलेली आहे आपली आणि सध्या आपण ड्रिचिंग करणं चालू केली आहे तुरीला. तर तुरीला ड्रिचिंगमध्ये आपण काय दिलं, तर सर्वात महत्त्वाचं आपण इथं तुरीला ड्रिचिंगमध्ये हुमणी किंवा इतर वाळवी वगैरे लागू नये, कारण हे ऊसाचं क्षेत्र होतं. तर त्यासाठी आपण इथं लांबडा घेतलेला आहे. तर लांबडामध्ये आपण इथं कराटे घेतलेला आहे. बघा इथं कराटे घेतलं, सोबत घेतलेलं आहे आपण इथं साप पावडर आणि आपण घेतलं आहे ह्युमिक ॲसिड. तर आपण याचं पाणी केलेलं आहे. बघा इथं ह्युमिक ॲसिड घेतलेलं आहे अशा प्रकारे आणि इथं आपण पाणी केलेलं आहे आणि याच्यामध्ये प्रतिपंप 50 ग्राम ह्युमिक ॲसिड, साप पावडर 50 ग्राम आणि 25 मिली कराटे घेतलेलं आहे आपण. आणि जर कराटे संपलं तर आपण इथं क्लोरोपायरिफॉस ठेवलेलं आहे. जर संपलं तर अशा प्रकारे आपण इथं औषधी घेतली आणि तुरीला ड्रिचिंग आपण इथं चालू केली आहे. तर ही बेडवर तूर आहे आणि तणनाशक मारून साधारणतः आपल्याला 4-5 दिवस झाले. गवत मरत आहे आणि आपण फक्त तुरीला ड्रिचिंग करत आहोत, कारण तुरीला आपण विरळणी केली, त्याच्यानंतर शेंडा छाटणी केली बघा. आणि तणनाशकामुळे थोडीशी आपल्याला तूर शुष्क वाटत आहे. काल आपण तिच्यावर फवारणी केली, याच्यामध्ये क्लोरोपायरिफॉस, साप पावडर आणि इमामेक्टिन अशा प्रकारे. आणि आज आपण इथं तुरीसाठी ड्रिचिंग चालू केली आहे. तर ड्रिचिंगमध्ये आपण आत्ता सांगितलेली पूर्ण औषध दिली आणि बुडावर अशा प्रकारे धार मारणं चालू आहे आपल्याला. हे बघा अशा प्रकारे धार मारणं चालू केली आहे, बघू शकता आपण. आणि यामुळं आपल्याला मर वगैरे लागणार नाही, वाळवी हुमणी असेल त्याचा नायनाट होईल आणि ह्युमिक ॲसिडमुळं मुळ्याची वाढ चांगल्या प्रकारे होईल आणि मजबूत होईल. मर किंवा इतर रोगांपासून आपली तूर वाचेल आणि एकदम चांगल्या प्रकारे धष्टपुष्ट रोप तयार होईल आणि निरोगी रोप राहील.